हाय हॅलो नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया। तर आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि मकर संक्रांतीला जसं हळदी कुंकवाचं जसं महत्त्व आहे ना, तसंच अगदी त्याचप्रमाणे सुगड पूजनाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे। सुगड म्हणजे काय, तर या दिवसामध्ये ना जी शेतामध्ये जे काही पिकतं ते एका घटामध्ये भरून किंवा एका मातीच्या बोळक्यामध्ये भरून त्याची पूजा केली जाते। यालाच आपण सुगड पूजन असे म्हणतो। काही ठिकाणी याला खणी म्हणतात, मातीची बोळकी सुगड असे म्हणतात। तर असे वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सुगड पूजन किंवा खणाची पूजा योग्य पद्धतीने व पारंपरिक ही कशी करतात मी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। नक्की पूजा कधी करायची आणि भोगी की संक्रांतीला एकूण किती खण आपल्याला आणायचे आहेत, ही पूजा कशी करायची आणि सुगडाचं दुसऱ्या दिवशी काय करायचं, तर यासाठी मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सुगड म्हणजे अशी मातीची लहान लहान बोळकी, बऱ्याच भागामध्ये ना याला खणही म्हणतात। संक्रांतीच्या दिवसामध्ये हे खण बाजारामध्ये सहज मिळून जातील। तर काही ठिकाणी काळे, काही ठिकाणी तांबडे या मातीचे सुगड घेतले जातात। तुम्ही ज्या रंगाचे दरवर्षी खरेदी करताय तसेच खरेदी करायचे आहेत। तर लक्ष ठेवा, सुगड भोगी दिवशीच खरेदी करायचे असतात। तर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी खरेदी केली तरी चालते, पण शक्यतो ना भोगीच्या दिवशीच सुगड खरेदी करायला पाहिजे। आपण बाजारामध्ये जेव्हा सुगड खरेदी करतो आणि तेव्हाच जाताना आपल्या सोबत हळदी कुंकू, तीळ, तांदूळ आणि तिळगुळ बरोबर घेऊन जायचं आहे। बाजारातले सुगड आपण व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत, कारण ते सुगड ना कुठेही तुटलेले, फुटलेले किंवा चिरलेले नसावे याची आपण खात्री करून घ्यायची आहे। म्हणजे ते जर ना आपल्या सुगड पूजेला उपयोगी पडणार नाही। आणि सुगड खरेदी केल्यानंतर ना हेच हळदी कुंकू लावून आणि सुगडांना हळदी कुंकू लावायचं, तीळ तांदूळ टाकायचे, नंतर ती सुगड घरी घेऊन येऊ शकतो। पण प्रत्येक वर्षी संक्रांत नवा कोरा खण घ्यायचा असतो, त्यामुळे संक्रांतीला आपल्याला नवीनच सुगड खरेदी करायची आणि पुन्हा एकदा घरी आल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवायचं। आणि काही जण भोगीला पण सुगड पूजन करतात, तर काही जण संक्रांतीला पण पूजन करतात। जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता। आणि संक्रांतीच्या दिवशी त्याची पूजा हळदी कुंकू वाहून घेऊ शकता। ज्या दिवशी आपल्याला सुगड पूजायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून सूर्यदेवाची पूजा करायची आहे। कारण मकर संक्रांतीला हा सण सूर्याला समर्पित आहे। आणि मी इकडे ना सगळे असे खण म्हणजे सुगड सगळे स्वच्छ पाण्याने धुवून त्याला ना मी हळदी कुंकाचं असं लेपन लावते आणि असं नाम ओढते। कारण हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे, सूर्याला नमस्कार पण करायचा आहे। आणि सूर्याला नमस्कार करून आणि पाणी वगैरे घालून ओम सूर्याय नमो नमः, ओम सूर्याय नमो नमः, ओम भास्कराय नमो नमः असा एखादा मंत्र म्हणायचा। असे केल्याने उत्तम प्राप्ती मिळते आणि दीर्घायुष्य लाभते। त्यानंतर रोजची देवपूजा करायची, मग नंतर सुगड पूजायचं आहे। खरंच खूप छान वाटते बरं का। आणि संक्रांती 2-3 दिवस तरी एकदम असं एक आपल्याला ना सणच असल्यासारखं, म्हणजे सण असतो पण असे काहीतरी खूप मोठा आनंद आणि उत्साह असतो संक्रांतीला। आणि प्रत्येक स्त्रियांचं असं होतच असतं आणि प्रत्येकाकडे ना संक्रांती खूप छान केलेली जातात। आणि जिथे ना देवाराजवळ तिथे जिथं पूजा मांडायला शकतो किंवा सकाळी करायची असते, पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर नवं वस्त्र टाकून सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा। आणि मी इकडनं दिवा पण लावून घेतलेला आहे। आणि मी नेहमी ना दरवर्षी पूजा करते सुगड पूजन, ते मी असं चौरंगावरती ठेवून पूजा करत असते। कारण एक दिव्याची पूजा करायची पहिल्यांदा आणि नंतरच मी असं सुगड वगैरे पूजाला घेतलेले आहे। आणि सुगड मांडण्यासाठी ना छोट्या छोट्या अशा तांदळाच्या राशी पण करायच्या आहेत, त्यावर हळदी कुंकू वाहून सुगड पण पूजायचे आहे। आणि आपण त्यानंतर सुगडावरती नाम ओढायचे। हे सुगड प्रत्येक सुवासिनीची ना 5 सुगड असते आणि 1 पंथी असते। आणि मी ना 10 सुगड आणलेले आहेत, कारण आई आहेत, मी आहे, आमच्या दोघींचे मिळून 10 सुगड आणि 2 पंत्या आहेत। म्हणून मी इकडनं सुगडची पूजा करायला घेतलेली आहे। आणि सुगडामध्ये ना असे मी जे काही मग आपल्या मळातल्या शेतामध्ये जे काही आपल्याला पिकलेलं असतं ना ते मी सगळं विविध प्रकारचे आणलेले आहेत। कारण म्हणा ऊसाच्या कांड्या आणि गव्हाच्या लोंब्या, बोरं, गाजरं, मटार आणि घेवडा, विशेष करून असले सगळं आपण भरायचं असतं। आणि ढाळा, हळदी कुंकू, तीळ, गूळ ह्या सगळ्यांना या सुगडामध्ये भरायचं आहे। आणि 5 छोटे आणि 5 मोठे मी सुगड घेऊन आलेले आहे।
आणि आईने पण 5 असे ठेवून दिलेले आहेत. मी नंतर मग फक्त असं थोडंसं ठेवून घेतलं आणि पूजा करण्यासाठी. आणि खरंच खूप छान वाटते बरं का. तुमच्या घरामध्ये किती सुवासिनी आहेत, प्रत्येकाची 5-5 सुगड अशी एक पंक्ती अशा प्रकारे खरेदी करायची आहे. तर सुवासिनींना दोघींच्या असतील ना सुवासिनी, तर त्यांच्या 10 सुगड, 2 पंत्या, तर काही जण 7 पण घेतात. एक देवाचं, एक तुळशीचं म्हणून. काही जण ना 5 पैकी एक तुळशीजवळ ठेवतात, तर देवापाशी ठेवतात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे ना, तशी तुम्ही या सुगडाची पूजा करू शकता. खरं तर ना या सुगड पूजा करताना एक असा आपल्याला आनंद वेगळाच असतो. प्रत्येक जण ना ह्या दिवशी ना संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करून पूजा वगैरे करत असतात. पण माझ्याकडे ना काळं म्हणजे काळी साडी नाही आहे, म्हणून मी ग्रे कलरची साडी वेअर केलेली आहे. आणि खरंच सकाळ सकाळी पूजा केल्यानंतर ना घरामध्ये मन प्रसन्न आणि घरातलं वातावरण आनंदमय होतं आहे. आणि ना मी इकडे सगळे अशी ना बोळक्याची पूजा करून घेतलेली आहे, म्हणजे खणाची पूजा केलेली आहे. आणि फुले पण आणलेले आहेत. खरंच फुले भरपूर असं आज बागेमध्ये नव्हते, पण देवारावरती पण फुले पाहिजे होती. देवाला पण वाहून घेतले. अगोदर मी देवाराची देवपूजा केली दररोजची, आणि तुळशीची पण पूजा केली, आणि सूर्याची पूजा केली, आणि नंतरच मी सुगड पूजायला घेतलेला आहे. आणि एका वाटीमध्ये ना तिळगुळ ठेवलेला आहे, आणि एका वाटीमध्ये रेवड्या असं ठेवलेलं आहे. खरंच आणि असं पूजा करताना एकदम मला असं मन शांत, आणि मला अजिबात असं गोंधळ आवडत नाही बरं का. पूजा करताना एकदम असं शांत असलं तरच मला पूजा केल्यासारखी वाटते. खरं शौर्य पण होता, पण शौर्य कसं ऐकतो तो. मला खरंच असं वातावरण आणि खूप छान वाटतं सकाळी असं पूजा केल्यानंतर. आमच्या इकडे ना वौसाला जात नाहीत, घरीच असं खणाची पूजा वगैरे करून, त्याची पूजा वगैरे करून धूप दीप निवेद असं सगळं करून ठेवतात. आणि मी इकडे बघा सगळे असे फुले वगैरे वाहून घेतलेली आहे. आणि पहिल्यांदा ना दीप प्रज्वलन करूनच मी नंतर सुगड पुजायला घेतलेला आहे. आणि 5 म्हणजे विड्याचे पान पण ठेवतो, म्हणजे 11 विड्याचे पान ठेवते, एकीकडे 5 आणि एकीकडे असं 6. आणि त्याच्यावरती असे विड्याचे पान ठेवून म्हणजे त्याच्यावरती खोबरं आणि खारीक बदाम असं ठेवून, तांदूळ वगैरे ठेवून आम्ही असं पूजा मांडत असतो. खूप छान वाटते बरं का अशी पूजा मांडायला. मला तरी प्रचंड आवडतं. आणि तुमच्याकडे कशी पद्धत आहे तुम्ही तशी करू शकता. कारण या सुगडामध्ये ना घेवडा असतो, वाटाणा, गाजर आणि बोरं, ऊसाचे कांडे, हुरडा म्हणजे ज्वारीचे लोंब्या आणि गव्हाचं लोंब्या घालतात. पण ते मला ना गव्हाचं लोंब्या मिळालं नाही, कारण मळ्यातला आणायचे राहूनच गेलतं. आणि जे काही आहे ना ते सगळं मी या सुगडामध्ये पुजलेला आहे. आणि साहित्य खरंच वाणामध्ये भरलं ते जास्तच पाहिजे. सुगड जर भरून ते शिल्लक ठेवायचं असतं, कारण सुगड पुसताना ना आपल्याला जास्तीचं असं ठेवायचं, म्हणजे जास्त झाले तरी चालते पण कमी पडू नये असं म्हणतात. खरंच मकर संक्रांतीच्या दिवशी ना मंदिरात जातात, विठ्ठलाच्या मंदिरात जातात, राम सीतेच्या मंदिरात जाऊन एकमेकीला वौसाला जातो. आणि सर्व स्त्रिया जिथे तिथे जातात, कार्यक्रम आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात आणि खूप छान पद्धतीने हा साजरा करतात. सुगड एका नव्या कोऱ्या कापडाने साधून स्वच्छ साठवून झाकून ठेवायचं असतं. कारण म्हणजे ना विपुल आहे, जगाला दिसू नये म्हणून, असं उघडं पडू नये म्हणून तीळ तांदळाने वसायचं असतं. खरंच खूप छान वाटते बरं का. ना खूप विपुल आहे, जगाला दिसू नये म्हणून, उघड पडू नये म्हणून ना याच्यावरती ना एक कोऱ्या कापडाने झाकून ठेवतात. आणि तीळ तांदळाने ह्याला वसायचं असतं. आणि माझी धूप दीप आरती नैवेद्य वगैरे झाला, आणि मनोभावेना ह्याला नमस्कार करायचा आहे. आणि आपल्या परिवारासाठी सुख शांती समृद्धी, आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य म्हणून प्रार्थना करायची आहे. आणि अशी प्रार्थना जर केलं ना खरंच आपल्याला देवसुद्धा साथ देत असतो. आणि सुगडची पूजा मला करायला खूप छान वाटलं आणि माझ्या मनालाही प्रसन्न वाटलं. आणि मी केलेली ना सुगडची आजची पूजा कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.